उरकले स्वयंपाक भाजीचे सगळे काम, झाडू मारून एकदम ओके. आता का लय मोठे असे भांडे तिकडल्या घरातली इकडल्या घरात आली आणि एवढंसं टोपलं इकडे नारळात प्या. तर मग काय इकडे भांडे नाही आला, लय जास्त झाले की इकडे लावून ठेवायला. तेव्हा कुठे टोपलं भेटते आपल्याला भांडे. नाही तर एवढा गराळा होते ना कलय इकडे राखीत आणून ठेवतो. मग भांडे सगळा भांडायचा गराळा बाहेरच पडला. बकऱ्या आराम करू राहिल्या. 9च वाजले आता. सगळे कामं उरकले माझ्या घरातले आणि भांडे बी आणून ठेवले बाहेर. आता दादा घरी असते ना, बकऱ्यावर गेले असते. काहून नाही जाऊ राहिले काय जण कालपासून, जातात की नाही वैतात की नाही बकऱ्याचं बी टेन्शन वेगळंच आहे. आता लोक नेणार तर किती दिवस नेणार आहेत बकऱ्या, 1 ना 2 दिवस, याच्यावर लोक बकऱ्या नेत नाही. तर बकऱ्या इक्याचा टाईम येते का काय जन्मावर. बकऱ्या जर इकल्या तर मग मला रोज धावा लागते, कामाला कोणी सांगत नाही. अशी परिस्थिती येऊन पडली मावर. आता का डेंजर काय करावं मला हे सुचून नाही राहिलं. पोट तर भरावंच लागेल, जीव तर काही मी देत नाही. लोक लागले मला मारायच्या नांदी, पण मीच अशी आव का टिकू राहिली. जीव तर देतच नाही मी, काही झालं त्याचा दिन. कारण का जीव एक बार जाणेच आहे. कोणी अमर होऊन नाही आलं, सगळ्याला एक बार मरणेच आहे. कान थंडे पडू राहिले आणि जीव घाय बरू राहिला आज. चला मग एवढ्या बकरीला पाजून घेते मी आणि पाहतो आता बकऱ्यावाल्याची वाट. काही सोडतात काही नाही. त्यानं आवाज दिला की सोडा लागतील, एकाच आवाजात. नाही तर बकऱ्या घेऊन गेल्या तर एवढ्या मोठ्या बकऱ्या घरी राहतील आणि मी बकऱ्या घेऊन जाऊ तर कुकडे बकऱ्या घेऊन जाऊ. चला पाहतो मग मी तुम्हाला दाखवतोच. व्हिडिओ कंटिन्यू करा. दादा घरी असले की 11 वाजता बकऱ्या सुटतात आणि आज 10:30 वाजता सुटलंय. सोनू काका आले होते घरी बलवाले, तर मग गेल्या सोडून बकऱ्या. आता चला घेऊन जावं लागते सडकवर यायला. पिल्लायचा असा आरळ पडते ना. आता घरी चाललंय ना, भांडे घासणं झाले ना काही कामं झाले. चला निघ रे बाबा. सगळ्या बकऱ्या सोडून दिल्या आणि गेट बंदच आहे अजून, पोवाव नाही म्हणून. खरे सोनू काका बलव्याला आले आणि सोनू काकाच्या बकऱ्या सुटल्या नाही अजून. आता सडकवर थांबा लागते, ती थांबावं लागतात सगळ्या बकऱ्या. सोनू काका सोडून देतील बकऱ्या, दोर घरात नेतील आणि मग कधी बकऱ्या सुटतील. आता मी ती चारतो जरासा बकऱ्या. येऊ राहिल्या मागून चिंडून. बकऱ्या नेऊन आली, सारे कामधंदे केले बापा. जरासं पाणी बी मारलं आणि एवढं ऊन तर पुरायलं ना का लय. आता काढली मी शिलाई मशीन. इले लय दिवस झाले तेल नाही ना पाणी नाही. आता ऊन तर पुरायलं तर म्हटलं घरी आहो तर इले तेल पाणी द्यावा, काही जराशी मरम्मत करा. मरम्मत करायचं तर काही कामच नाही, फक्त तेल पाणी द्यावं लागते. बॉबिन जशीच्या तशीच ठेवलं आहे मी. बॉबिन सारी तेलानं भरली धागा याचा. याला जरासं तेल देऊन देतो आता उन्हाचं. कपड्यावर शिलाया मारायच्या आई तर म्हटलं मग तेल देऊन देवा मशीनला जरासं. आता तेल दिल्याशिवाय हे चालवता येत नाही. नाही तेल दिलं तर खराब होते. कामधंदे सध्याचे तर सगळे उरकले, पण 2 दिवस झाले एवढं कळकून तर पुरेल ना कलई. तेल पाणी दिल्यावर मशीन जराशी चांगली राहते, दुसरं काही नाही. चांगली चालते. जरी चालवत नसेल आपण तरी वेळेवर कामात पडते. मग वेळेवर कुठे जावा नाही लागत. घरी आहो तर रोज 2 वाजता जेवण चालू आहे रोज. वावरात गेल्यावर मग पडते भारी, मग जेवण करायला लागते 11 वाजताच वावरात गेल्यावर. आता उद्यापासून जरासा नाश्त्याचं सवय लावा लागेल. सकाळी जरासा नाश्ता केला तर हिरवा राहायचे. जरासा सिनेमात भाजले होते ते तसेच खायला लागू राहिले. येता जाता चालू राहा तर हात राहतात बकऱ्याचे, दोराचे, कायचे मायचे. हेचे नाही मग आता लोक दिसले नसते, पोटात हिरवा राहिला असतं माझ्या. आज पाऊस चालू झाला 3 वाजता. 3 साडेतीन वाजले आता आणि बकऱ्या आल्या आमच्या.
बकऱ्या आल्या तर एवढीसक मुठीवर साऱ्याच जणी भिडल्या आणि 2 बकऱ्या मांग राहिल्या. आणि आमच्या बुटकीनं लय चांगलं काम केलं, आज गेट उघडून दिला. गेट उघडून ये रे येवा आणि हे 2 रंबकाला राहिल्या मांग. काय हुसका देतात काय माहित बिचारा. बाकीचे येतात पट्ट ज्याले दूध आहे तेच मांग राहतात. त्याचे पिल्लं मग भंगाळ कल्ला करतात. थँक्यू बुट. हवा उन्हाळ्यासारखी सुटली की नाही, अवकानी पाण्यासारखी. कपडे लत्ते नेले मी घरात. आता सगळ्या बकऱ्या आल्या ना, आता गेट बंद. घरात कुकडे पण बाहेर नाही पळायला पाहिजे बकरी. हो खा, शांततेनं खा, मी बांधत नाही तुम्हाला आताच. हो. आणि आमची मम्मा आली घरी आज लयच लवकर. झालं का निंदन? मस्त. कालच तर होणार होतं, काल नाही झालं. आज कसं झालं? हो का, दुखणं आलतं. बरं, सगळं काढून काळी खातात हे, वावरात जाऊन काय खातात हे समजत नाही मला तर. हा, बकऱ्या काढले म्हणतात तर चावड बकरी याले म्हणतात. यालेच म्हणतात. ठीक आहे, चावट बकऱ्या. या चाय घ्यायला. चाय ठेवला मस्तपैकी, ब्लॅक टी संध्याकाळचा. शिजते की नाही अजून काहीच नाही वातावरण त्यात. आज ना सगळे बाहेरचे काम करून घेतले मी. बकऱ्याले ढे, पिलायले चारा, माग काहीच नाही ठेवलं. माग फक्त आता संध्याकाळची एक गोष्ट राहिली, ते म्हणजे पिलं पाजणं. आणि ते आता रात्री 11-12 वाजता. एवढं आभाळ आलं होतं दुपारी का असं वाटतं किती पाऊस येते आणि किती नाही. आणि आलं काहीच नाही. फुरफुरी आली आणि गेली. आणि एवढी गरमा करू राहिली आता या घरात बिगर फॅनची की तुम्हाला काय सांगू. घरात थांबावं नाही वाटू राहिलं. बाहेरही तसंच आहे आणि घरातही तसंच आहे. चला मग पटकन एवढा चहा पिऊन घेतो मी. तसं सकाळपासून माझं डोकं दुखू राहिलं. चहा प्यायची तर काही इच्छा नाही एवढ्या गरमीत, पण डोकं दुखू राहिलं तर थोडंसं घ्यावाच लागते. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, दुपारी एवढा आभाळ आलं होतं काय एवढा पाऊस येते असं वाटलं, पण पाऊस तर काही आला नाही. आणि पोचली मी मग संध्याकाळच्या पायरी आपल्या भाजीपाल्याजवळ. भाजीपाल्याला पाणी द्यायला हांडा घेऊन. आता खालून तर पाहिलंच तुम्ही बकरायचं आणि ढोरायचं कोठं कसं दिसते. आता वरून पा, हे ढोरायचं कोठं गेटच्या समोरचं आणि ते बकरायचं कोठं. सगळं निळं निळं आहे. तो कोठं निळं, हे कोठं निळं. आणि बाहेरचं वातावरण तर पाऊस राहिले तुम्ही संध्याकाळचं. एकदम मस्त आहे. आणि मिरच्या तर आपल्या सगळ्याच सुकून गेल्या बाबा. हे बघा काहून सुकू राहिल्या काय माहीत. का टपराच्या येतात म्हणून सुकू राहिल्या, देव जाणे. बाकी तर काही सुकून नाही राहिलं. मेथी मस्त झपाझपड राहिली. सांबारही मस्त गोचकेच निघू राहिला. अजून निघायला टाईम आहे थोडासा, पण निघू राहिला मस्तपैकी. आणि पालक हे दिसू राहिला बारीक बारीक. लय बारीक आहे, लय जवळून दाखवावं लागते मग दिसते. आणि तांदूळक्याची भाजी निघली आपल्या. काय कायले सकाळी, मग आता नाही. टमाट्याचं झाड लय मस्त ग्रो करू राहिलं, पण मिरच्या सोपल्या, काहीच नाही राहिल्या. काल एक झाड होतं, आज एक झाड नाही. का पाणी कमी पडून राहिलं त्याला काय माहित. चला मग पाणी देऊन देतो या झाडाला मी. तांदूळक्याची भाजी तर लय मस्त निघली. नाही यावर्षी भाजी होणार आहे. हिच्यात आहे आपल्या टमाट्यात आहे तांदूळक्याची भाजी. नाही खायला पुरली तर बी होणार आहे आपल्याला. बी पकडायला तरी वाढवतोच मी त्याला. मस्त अशी नाजूक नाजूक आहे तांदूळक्याची भाजी, म्हणजे तांदूळ जिऱ्याची. सगळं पाणी खाली चाललं टिपातलं, पण झाडं काही जगून नाही राहिलं त्याच्यात. आता काय लावायचं त्यात.
एक आहे तर वेला एक कायचा आहे तर समजतेस डेमशेचा आहे का काकडीचा आहे. तसे काकडीचे गेलं तर लय भरपूर निघले. मग खाली जाऊन तर काही काम नाही आता. वरच जरासा हवा खातो मी थंडी, कारण खाली एवढी गरमा करू राहिली ना काल लय. एवढं पाणी देऊन देतो थोडीशी वरच थांबतो आता. चला तर मग बाय.